बऱ्याच वेळा आपण आपला आनंद हा दुसऱ्या कोणात तरी शोधत असतो. दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीमध्ये आपण तो शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीच्या मूडप्रमाणे, त्याच्या अवेलेबिलिटीप्रमाणे, त्याच्या वेळेप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आणि जेव्हा आपल्याला गरज असते, जेव्हा आपलं मन दुःखी असतं किंवा जेव्हा आपलं मन थोडं उदास असतं, त्यावेळेला आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यावेळेला ती व्यक्ती अवेलेबल असेलच असं नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःला आनंदी आणि प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. म्हणजे आपण असे कुठले तरी छंद जोपासले पाहिजेत, असे कुठल्या तरी आपण गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एकटेपणात सुद्धा तितकंच आनंदी आणि तितकंच कम्फर्टेबल वाटेल. कुणाच्याही मूडवर किंवा वेळेवर अवलंबून राहण्याची आपल्याला गरज लागणार नाही. मान्य आहे की आपल्याला इतर मंडळी हवी असतात किंवा आपल्या घराची मंडळी हवी असतात, परंतु त्यांच्यावर आपलं आनंद हा अवलंबून असता कामा नये किंवा त्यांच्यावरती आपला मूड हा अवलंबून असता कामा नये. त्यामुळे स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. वाचन असेल, गायन असेल, नृत्य असेल, आराम करणे असेल, एखादा जुना सिनेमा पाहणं असेल किंवा गाणी ऐकणं असेल, जे काही तुमचं राहून गेलं, जे काही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही जे मिस करता, जे तुम्हाला करावं असं वाटतं आणि तेव्हा वेळ नसतो तुम्हाला, ते लक्षात ठेवून आपण जेव्हा केव्हा आपण एकटे असतो किंवा वेळ असतो आपल्याला, तेव्हा त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपला वेळही चांगला जाईल, सत्कारणी लागेल आणि आपल्याला प्रसन्न वाटेल. आणि जेव्हा आपण स्वतः प्रसन्न असू, जेव्हा आपण स्वतः खुश असू, तेव्हाच आपण दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपणच उदास असलो तर आपल्यासोबतची मंडळीसुद्धा आपल्या कंपनीमध्ये कम्फर्टेबल फील नाही करत. त्यामुळे आधी स्वतःला खुश ठेवा आणि त्यानंतर तुम्ही इतरांनाही तुमच्यासोबत कम्फर्टेबल, आनंदी आणि खुश ठेवा.